प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड महान सामर्थ्यशाली नावामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना सलाम. पुन्हा एकदा मी परमेश्वराची काही वचनं घेऊन तुमच्या समोर आलोय आणि अगदी थोडक्यात आपण काही वचनं पाहूया आणि परमेश्वराकडून त्याच्या वचनांच्या द्वारे शिकण्याचा आणि देवाला समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. मत्ते शुभवर्तमानाचा 7वा अध्याय आणि 13 आणि 14 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. आणि तिथे हेडिंग आहे की 2 रस्ते. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत, परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि या वचनांच्या द्वारे आज आम्हाला काही गोष्टी पाहायच्यात. इथे 2 दरवाजे सांगितलेत, 2 रस्ते सांगितलेत. अरुंद असणारा एक रस्ता आहे आणि रुंद असणारा एक रस्ता आहे. एक वाईड गेट म्हणूया आणि एक नॅरो गेट असं म्हणूया आपण. एक छोटं दार आहे, एक खूप मोठं दार आहे. पसरट असणारा जो मार्ग आहे किंवा जे दार आहे त्याच्यावरती चालणारे लोक कसे असू शकतात, आणि अरुंद म्हणजे अगदी जो नॅरो गेट ज्याला म्हणूया, जो छोटासा रस्ता आहे त्याच्यावरून चालणारे लोक कशा प्रकारचे असू शकतात, आज थोडीशी आपण तुलना करायचा प्रयत्न करूया. रुंद जो दरवाजा आहे किंवा रुंद जो रोड आहे त्याच्यावरून चालणारे लोक पापमय मार्गावरून चाललेत असं थोडक्यात म्हणायला हरकत नाही. मग त्या मार्गावरून जात असताना ते स्वतःला मी खूप धार्मिक आहे असं दाखवत असतील. म्हणजे जसं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की शास्त्री पुरुषांपासून सावध राहा, त्यांना सभास्थानांमध्ये नमस्कार घ्यायला आवडतं किंवा त्यांना उच्च पदावरती बसलेलं त्यांना आवडतं. त्यांना जर ते पद मिळालं नाही किंवा त्यांना ते स्थान मिळालं नाही, ती खुर्ची मिळाली नाही, तर कदाचित ते नाराज होतात, कदाचित ते रागवतात, चिडतात, रुसतात, अशा अनेक गोष्टी नाही का. त्यांची स्वतःची धार्मिकता खूप आहे असं त्यांना नेहमी वाटत असतं. परंतु तेच जो नॅरो रोडवरून चालतो किंवा जो अरुंद मार्गावरून चालतो त्याला माहीत आहे की माझी धार्मिकता मळक्या चिंधीपेक्षाही घाणेरडी आहे असं वचन आम्हाला सांगतं. आणि मी धार्मिक नाही तर त्या प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी वधस्तंभावरती जे रक्त वाहिलं त्याच्या रक्ताच्या द्वारे आता मी नीतिमान ठरवला जातो. हालेलुया. माझ्या धार्मिकतेच्या द्वारे नाही, माझ्या कर्मांमुळे नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताने वाहिलेल्या रक्ताच्या द्वारे त्याने जे पाप आमचं स्वतःवरती घेतलंय आणि त्याच्याद्वारे प्रियांनो तुम्ही आणि मी नीतिमान ठरवले जातो असं वचन सांगतं. मग आम्ही जर स्वतःची धार्मिकता प्रकट करणारे लोक असू तर आज आम्हाला थोडंसं सावध व्हायचं. आम्ही त्या मार्गावरून चाललोय का, जो मार्ग आम्हाला स्वतःची धार्मिकता दाखवण्यासाठी प्रवृत्त करतोय. चुकीच्या ट्रॅकवर असताल, आज बदलायचं, आज मागे फिरायचा आपण प्रयत्न करूया. घमेंड आहे, प्राईड, गर्व ज्याला म्हटलं गेले, ज्या गर्वासाठी लुसिफरला स्वर्गातून खाली टाकण्यात आले. आज अनेक जण म्हणतात मी हे केलं, मी ते केलं, मी हे कमवलं, मी ते कमवलं, हा बंगला बांधला, ती गाडी घेतली, माझ्याकडे इतके पैसे आहेत, आधी माझ्याकडे काहीच नव्हतं आणि आता बघा मी खूप काही कमवतोय. प्रियांनो, तुमचा गर्व, तुमचा मीपणा क्षणार्धात तुम्हाला नाहीसा करून टाकेल. तुम्ही कल्पना पण करणार नाहीत अशा वेळेला परमेश्वर तुम्हाला क्षणात नेस्त नाबूद करून टाकेल. प्रियांनो, त्या गर्वातून आजच बाहेर या. तो घमेंड, तो गर्व, ती घमेंड, तो अभिमान, स्वाभिमान, अहंकार, तो मीपणा, तो सोडून द्या. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून या जगामध्ये आला होता. स्वर्गातलं ऐश्वर्य, वैभव सोडून तो आला होता आणि त्याने आल्यानंतर असं कधीच सांगितलं नाही की स्वर्गात माझ्याकडे हे आहे आणि माझ्याकडे ते आहे, मी ह्या पृथ्वीचा राजा आहे, असं तो कधीच म्हटला नाही. तो म्हणतो मी जातो आणि तुमच्या सगळ्यांसाठी तिथे जागा तयार करतो. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवल त्याचा नाश होणार नाही. हालेलुया. तो तुमच्या माझ्यासाठी लीन आणि नम्र झाला. प्रियांनो,
आणि तो म्हणतो की जे तुम्ही दीन आहात, आत्म्याने जे दीन आहेत ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. मग आम्ही लीन नम्र स्वभावाचे आहोत काय, की आम्ही गर्विष्ठ आहोत? आमच्याकडे जे काही थोडंफार आहे त्याचा आम्हाला गर्व आहे, घमेंड आहे, अभिमान आहे, अहंकार आहे. प्रियांनो, आज याच्यातून बाहेर या. या सगळ्या गोष्टी देवापासून नाही आहेत, तर या सगळ्या गोष्टी सैतानापासून आहेत हे आम्हाला समजलं पाहिजे. आणि जे अशा गोष्टी घेऊन चाललेले आहेत ते त्या रुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. जो वाईड गेट आहे, जे खूप मोठा पसरट रोड आहे, त्याच्यावरून असे भरपूर लोक चाललेले आहेत. काय आम्ही धार्मिकतेचा मुखवटा धारण केलेले लोक आहोत का? आम्ही अशाच प्रकारे सगळ्या प्रकारचा गर्व, प्राईड, अभिमान, अहंकार, घमेंड, मी असा आणि तो तसा, मी अशी आणि ती तशी, असं जे काही आम्ही म्हणतो, अशाच प्रकारचा आम्ही धार्मिकतेचा मुखवटा धारण केलेले लोक आहोत. या अरुंद मार्गावरून चालणारे लोक धार्मिकतेचा मुखवटा धारण करून चालणार नाहीत. नॅरो गेट मधून चालणारे लोक देवावरती निस्वार्थी प्रीती करणारे असतील. परंतु जे रुंद मार्गावरून चाललेले आहेत ते फक्त स्वतःवरती प्रीती करणारे आहेत. प्रत्येकाला स्वतःचा कम्फर्ट झोन हवा आहे. मी या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडणारच नाही. मी इथं छान पैसे कमवतोय ना, बस माझं चांगलं चाललंय ना, मी 2 वेळचं चांगलं खातोय, चांगलं झोपतोय, बस मला बाकी कशाची काही घेणं देणं नाही. हेच प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं असतं तर काय मनुष्य जातीशी मला घेणं देणं आहे, जाऊ दे, जन्म घेतायत, मरतायत, त्यांचे ते मरतील, त्यांच्या त्या पापातच ते मरतील, असं प्रभू येशू ख्रिस्त म्हटला नाही. प्रियांनो, तो या जगाला, या पापी मानव जातीला वाचवण्यासाठी स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आला. त्याने धार्मिकतेचा मुखवटा धारण केलेला नव्हता. आम्ही आज फक्त दर रविवारी नित्य नियमाने चर्चला जाणारे लोक आहोत. आम्हाला संगती असणाऱ्यावरती प्रीती करता येत नाही, परंतु आम्ही चर्च मात्र न चुकवता अटेंड करणारे लोक आहोत. आम्ही संगती असणाऱ्या संगती प्रेमाने बोलू शकत नाही, परंतु आम्ही दर रविवारी पास्टरला जाऊन नित्य नियमाने भेटणारे लोक आहोत. लोक इकडे डिवोर्ससाठी ऍप्लिकेशन करतात आणि तिकडे मिटिंगांवर मिटिंग अटेंड करतात. चर्चमध्ये मीटिंग्समध्ये जोरजोरात टाळ्या वाजून, ओरडून, नाचून गाणे गातील. ही आजची वस्तुस्थिती आहे, ही आजची फॅक्ट आहे. हरकत नाही, असे प्रकारे जे चाललेले लोक आहेत ते त्या रुंद रस्त्यावरून चाललेले आहेत असं बायबल आम्हाला सांगतो. परंतु अरुंद रस्ता जो आहे तिथे बायबल आम्हाला असं सांगते की अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. पुष्कळ लोक आहेत जे येशू येशू करत आहेत. येशू येशू करता करता त्या पसरट आणि रुंद अशा रस्त्यावरून चाललेले आहेत, जे कदाचित आता जावळ्याच्या रविवारच्या वेळेला जावळे घेऊन फेरी काढतील, क्रॉस हातात घेऊन प्रदर्शन करतील. ईस्टर, गुड फ्रायडेच्या दिवशी चर्चमध्ये जाऊन कदाचित 3 तास बसून रडतील, येशू कसा मरण पावला त्याचं चित्र उभं करतील. तेच लोक ईस्टरच्या दिवशी, येशूच्या पुनरुत्थानाच्या दिवशी सो कॉल्ड म्हटलेला ईस्टर सेलिब्रेट करायला तयार होतील. गर्दीमध्ये जाणं, लोकांमध्ये जाऊन, चर्चमध्ये जाऊन डान्स करणं, मी ते वाईट आहे असं म्हणत नाही, परंतु ही एक परंपरा तयार झाली आहे. आम्ही देवावर निस्वार्थी प्रेम करणारे लोक आहोत का? ती निस्सीम प्रीती जी परमेश्वराने आम्हाला शिकवली ती आमच्यामध्ये आहे का? मी म्हटलं ना, घरातल्यांवरती प्रेम करायचं नाही आणि चर्चमध्ये जाऊन प्रत्येकाला विचारायचं तू कसा आहेस किंवा तू कशी आहेस. कोणीतरी एक सेवकाने सांगितलं होतं, मुलगा बापाला विचारण्याऐवजी शेजारच्याला जाऊन विचारतो, अंकल तुम्ही बरे आहात काय?
बापाला कधी तो विचारत नाही की बाबा तू कसा आहेस, डॅडी तू कसा आहेस, हे कधीच पोरगा विचारायला येत नाही. तो उलट म्हणतो की म्हातारा मेला तर बरं होईल. ही आजची वस्तुस्थिती आहे प्रियांनो. आम्ही कशा प्रकारचे लोक आहोत? धार्मिकतेचा मुखवटा धारण केलेले लोक आहोत काय? आम्ही फक्त चर्च पर्यंत जाणारेच लोक आहोत का? आम्ही देवाकडे जाणारे लोक आहोत का? आम्ही चर्चला जाणारे लोक आहोत? आज आम्हाला विचार करायचा. तो देव जर जिवंत आहे तर तो आमच्याशी बोलतोय का? तो देव जर जिवंत आहे, त्यांनी जर ती कृपादानं आम्हाला दिलेली आहेत, त्यांनी जर त्या सगळ्या गोष्टी आम्हाला देऊ केलेल्या आहेत, तर त्याच्यातलं काय आमच्या जवळ आहे? आज आम्हाला विचार करावा लागेल. जर आम्ही अरुंद दरवाजाने आत जाणारे असू, म्हणजे जर आम्ही देवाच्या जवळ जाणारे असू, तर आम्ही सगळ्या प्रकारचा त्याग करायला शिकणारे लोक बनणार आहोत. परंतु जी व्यक्ती कसल्याही प्रकारचा त्याग करायला तयार नसती, ती फक्त येशू येशू करणारी व्यक्ती असते. आणि बायबल मत्ती 7:21 मध्ये असं स्पष्ट म्हणते की फक्त प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या कोणाचाही प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. हालेलुया. मग आम्ही देवासाठी कुठल्याही प्रकारचा त्याग जर करू शकत नाहीये, तर आम्ही कुठल्या प्रकारचे ख्रिस्ती आहोत? आम्हाला उपवास करायचा म्हटलं तर आम्हाला जमत नाही. आठवड्यातला 1 दिवस उपवास करायचा. काही लोक म्हणतात नाही बाबा, मला माझ्याच्याने उपवास निघतच नाही, जमतच नाही. फक्त खाण्यासाठीच जन्माला आलेले काही लोक आहेत. क्षमा करा कोणाला राग येत असेल तर. परंतु काही लोक फक्त खाण्यासाठीच जन्माला आलेले आहेत. त्यांना 3 वेळचं अगदी नित्य नियमाने जेवण हवं असतं. ते देवासाठी कुठल्याही प्रकारचा त्याग करू शकत नाहीत. काय आम्ही त्यांच्यापैकी आहोत काय? आज आम्हाला विचार करायचा. शिस्त नसलेले लोक, प्रार्थनेची वेळ न पाळणारे लोक, देवासाठी कदाचित पहाटेच्या वेळेला उठून प्रार्थना न करणारे लोक, आपण ज्यांना म्हणूया, झोपेचा त्याग न करणारे लोक, ज्यांना शिस्त नाहीये, जे कधी पण उठून कधी पण प्रेयर करायला विचार करतात, ज्यांना आधी नाश्ता हवा असतो, त्या नाश्त्याच्या अगोदर ते प्रेयर करू शकत नाहीत किंवा बायबलही वाचू शकत नाहीत. एक सोल्जरचं जीवन जर पाहिलं तर अतिशय शिस्तबद्धपणे त्यांना जगावं लागतं. आणि पौल आम्हाला एका ठिकाणी असंच सांगतो की आम्ही त्या सैनिकांप्रमाणे आहोत. आम्ही सोल्जर आहोत प्रभू येशू ख्रिस्ताचे. आणि मग जर सोल्जर आहोत तर आमचं जीवन पण शिस्तबद्ध असायला हवंय. आमच्या जीवनामध्ये ती शिस्त आहे का? आज आम्हाला विचार करायची गरज आहे. जे शिस्तबद्ध असतील, जे देवासाठी त्या वेळेत त्या टायमिंग मध्ये, जर दानिएलाकडे पाहिले तर तो दिवसातून नित्य नियमाने 3 वेळा प्रार्थना करणारा होता. आम्ही नित्य नियमाने 3 वेळा जेवण करणारे लोक आहोत. प्रार्थना जर लांबच राहिली. आज आमच्या जीवनात आम्हाला थोडासा विचार करायचा. देवाची भीती नसलेले लोक, जे अरुंद दरवाजाने चाललेले आहेत, त्यांच्या जीवनामध्ये देवाची कसलीही भीती नाही. कुठल्याच प्रकारचे देवाच्या वचनांची भीती नाही, देवाचं भय नाही, देवाच्या आज्ञा न पाळणारे लोक. आणि असे लोक स्वर्गामध्ये जाऊ शकणार नाहीत. परंतु जे त्याच्या आज्ञा पाळतात, जे त्याच्यावरती प्रीती करतात, जे त्याच्या आज्ञांप्रमाणे चालायचा प्रयत्न करतात, अशा लोकांसाठी मात्र स्वर्गाचं राज्य आहे. हालेलुया. मग आता आज आम्हाला विचार करायचा की आमच्या जीवनामध्ये देवाची भीती आहे का? आजच्या जगामध्ये जर आम्ही पाहिलं तर मी नेहमी सांगतोय सध्या की प्रीती थंडावेल असं बायबल आम्हाला सांगतं. मग ती पती पत्नींमध्ये पण दिसत नाही, आई आणि मुलीमध्ये पण दिसत नाही, बापामध्ये आणि मुलामध्ये पण दिसत नाही, नातेवाईकांमध्ये तर निश्चितच नाही. एखाद्याची भांडणं झाली असतील तर ती भांडणं सोडवण्यासाठी कोणीच पुढे येणार नाही, परंतु आगीत तेल ओतून
फक्त ती आग कशी पेटत राहील, फक्त याकडे पाहणारे लोक आम्ही आज जगामध्ये पाहत आहोत. काय आम्ही देवाची भीती नसलेले लोक आहोत काय? येशू म्हटलं की जशी स्वतःवर तशी इतरांवरती प्रीती करा. पती म्हणतो मी माझ्यावरतीच प्रीती करणार, पत्नी म्हणते मी फक्त माझ्यावरतीच प्रीती करणार. पती पत्नीवर प्रीती करायला तयार नाही आणि पत्नी पतीवरती प्रीती करायला तयार नाही. आजची अवस्था अतिशय भयानक आहे. जे खरंच एकमेकांवर प्रीती करतात, देवाला त्यांच्या जीवनासाठी धन्यवाद असो. प्रियांनो, हे शेवटचे दिवस आहेत आणि तिमोथेच्या पत्रामध्ये कठीण दिवसामध्ये येणाऱ्या गोष्टी, घडणाऱ्या गोष्टी तिथे सांगितलेल्या आहेत. परंतु आम्हाला देवाची भीती आहे का, आज आम्हाला आमच्या जीवनात विचार करायचा. देवाचं भय आयुष्य वाढवतं. नीतिसूत्रात भरपूर काही सांगितलेलं आहे. देवाचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. देवाचं भय आम्हाला मृत्यूपाशापासून वाचवतं, मृत्यूपाश चुकवतं असं म्हटलंय. देवाचं भय आम्हाला शांती, आनंद आणि आमच्या जीवनासाठी कल्याणदायी असं आहे. काय आमच्या जीवनामध्ये देवाचं भय आहे का? आणि ज्याच्या जीवनामध्ये देवाचं भय आहे तो त्या अरुंद दरवाजाने, नॅरो गेट, छोटंसं गेट आहे, त्या दरवाजाने तो आत चाललेला आहे. परंतु ज्याच्यामध्ये देवाचं भय नाही, जी व्यक्ती देवाच्या भयामध्ये चालत नाही, ती स्वैराचार करणारी आहे असं सांगितलंय बायबलमध्ये. आणि ती व्यक्ती, स्वैराचार हे पाप आहे असंही बायबलमध्ये सांगितलं. कसंही वागायचं, जसं पाहिजे तसं वागायचं, काही पण करायचं, काय घेणं देणं नाही कोणाशी. अशा प्रकारे वागणारे लोक स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकणार नाहीत. प्रियांनो, द पाथ ऑफ लिस्ट रेजिस्टन्स ज्याला म्हटलं गेलंय, जो रुंद दरवाजा आहे, ज्याच्यामध्ये अडखळणं नसतील कदाचित, जसं पाहिजे तसं वागायचंय, कुठेही जायचंय, मग क्लबला जा, डान्स करा, दारू प्या, पार्टी करा, फॅशनेबल कपडे, अर्धवट कपडे, सो कॉल्ड फॅशन, अंगावर गोंधून घ्यायचंय. अनेक प्रकारे लोक अनेक प्रकारच्या वासनांना बळी पडत आहेत. जग अतिशय वेगाने शेवटाकडे, नाशाकडे चाललेलं आहे. आणि काय आम्ही त्याच्यापैकी एक आहोत काय? आम्ही त्या रुंद दरवाजावरून, त्या पसरट मार्गावरून, जो नाशाकडे जाणारा मार्ग आहे, त्याच्याकडे आम्ही चाललेलो आहोत का? आज आमच्या जीवनात आम्हाला विचार करायचा. नॅरो गेट, प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की मीच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. येशूच मार्ग आहे आणि येशू म्हटलेला मार्ग आम्ही निवडलाय का? आणि जर निवडला असेल तर येशू म्हणतो की जो माझ्यावरती प्रीती करतो तो माझ्या आज्ञा पाळेल, असं योहान 14:15 मध्ये तो म्हणतो. मग आम्ही त्याच्यावरती प्रीती करतोय का? आम्ही त्याच्या आज्ञा पाळतोय का? तो म्हणतो जशी मी स्वतःवरती जशी तुम्ही स्वतःवर, तशी तुम्ही आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. तुम्ही प्रीती करणारे लोक आहात काय? आणि तुम्ही जर प्रीती करणारे नसाल तर बायबल असंही सांगतं योहानाच्या पत्रामध्ये की जो दिसणाऱ्या भावावर प्रीती करू शकत नाही, तो न दिसणाऱ्या देवावरती काय प्रीती करेल? हालेलुया. आम्ही दिसणाऱ्यावरती प्रीती करू शकत नाही. न दिसणाऱ्या देवासाठी चर्चमध्ये जाऊन किती पण उड्या मारल्या, किती पण नाचले, किती पण गोंधळ घातलात, तरी काहीच फरक पडणार नाही. बायबल आम्हाला सांगते की आम्ही कोणत्या मार्गावरून चाललेलो आहोत, अरुंद दरवाजाने का रुंद दरवाजाने? येशू असं सांगतो की अरुंद दरवाजाने आत जा. अरुंद मार्गाने चालणारे रोज नवीन नवीन फॅशनेबल कपडे घालून, अर्धवट कपडे घालून फिरतील. लोकांना, जगाला प्रदर्शन दाखवण्यासाठी मी किती चांगला आहे किंवा मी किती चांगली आहे याचं प्रदर्शन करत फिरणारे लोक भरपूर आहेत. आम्ही कशा प्रकारे जीवन जगत आहोत प्रियांनो? जो रुंद मार्ग आहे तो डिस्ट्रक्शनकडे, नाशाकडे घेऊन जाणारा आहे. तो दुःख, आजार आणि देवापासून आम्हाला विभक्त करणारा असा तो मार्ग आहे.
देवाची संगती ज्यावेळेस पाप या जगामध्ये आलं, आदाम आणि हवेने ज्यावेळेला पाप केलं, त्याच क्षणाला देवासंगती त्यांचे नाते संबंध तुटले असं म्हटलंय. त्याच वेळेला मरण त्यांच्या जीवनामध्ये आलं. आध्यात्मिक मरणाबद्दल मी बोलतोय. आध्यात्मिक रित्या ते त्याच क्षणाला मरण पावलेले आहेत. परंतु त्याच आध्यात्मिक मरणामधून पुन्हा जिवंत करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त सुमारे 2025 वर्षापूर्वी या जगात आला. तुमच्या माझ्या पापांसाठी तो वधस्तंभावरती बलिदान झाला. तो मेला. तो फक्त मेलाच नाही, तर तो मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला आणि तो उठल्यानंतर स्वर्गामध्ये गेला आणि तो पुन्हा एकदा खूप लवकर येत आहे. ज्या पापामुळे दुःख, आजार, देवापासून विभक्तपणा या सगळ्या गोष्टी आल्या होत्या, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती पूर्ण केल्यात. तो म्हटला की आता पूर्ण झाले. त्याने वाहिलेल्या रक्ताच्या द्वारे आता आम्हाला शांती मिळते, आनंद मिळतो, आरोग्य मिळतो. आम्हाला त्याच्याद्वारे सार्वकालिक जीवन मिळतं. आणि मग आम्ही त्या जीवनाकडे चाललेले लोक आहोत काय? आम्ही कोणत्या मार्गावरून आज चाललेलो आहोत? नीतिसूत्राचं एक वचन आपण वाचूया आणि तिथे असं सांगितलंय, मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो. मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात. प्रत्येकाला असं वाटतं की मी जे करतोय ते बरोबरच आहे, मी जे बोलतोय ते बरोबरच आहे, मी जे काही केलंय ते सगळं बरोबर केलेलं आहे. स्वतःच्या चुका मान्य करायला आम्ही कोणीच कधीच तयार नसतो. आज आम्हाला विचार करायचा आहे. आम्हाला त्या देवाकडे म्हणता आलं पाहिजे की होय परमेश्वरा, मी चुकलोय, मला क्षमा कर. तो वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्त टांगलेल्या अवस्थेत असताना त्याची संगती असणारा एक चोर होता आणि तो चोर त्या दुसऱ्या चोराला म्हणतोय, ज्यावेळेला तो दुसरा चोर त्याची येशूची हेटाळणी करतोय, त्यावेळेला तो दुसरा चोर असं म्हणतो की आपण तर आपल्या कृत्यांचं योग्य ते प्रतिफळ भोगत आहोत, परंतु येशूने तर काहीच केलेलं नाही. आणि येशू त्यावेळेस त्याला म्हटलंय की तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. हालेलुया. त्याचा छोटासा विश्वास, त्याचे त्या येशू संदर्भात बोलले गेलेले ते शब्द, प्रेज द लॉर्ड, त्याला सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन गेलेत. आणि म्हणून इथं देवाचं वचन असं सांगतं, मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, परंतु परमेश्वर आत्मे तोलून पाहतो. आम्ही आमच्या जीवनामध्ये कसं जगत आहोत, आमच्या अंतःकरणात काय चालू आहे? बायबल आम्हाला सांगतं की हृदय सर्वात कपटी आहे. मला ते वचन फार आवडतं. हृदय सर्वात कपटी आहे. प्रियांनो, आम्ही कपटी हृदयाचे लोक आहोत काय? स्वकेंद्रित, आत्मकेंद्रित जीवन जगणारे, दुसऱ्यांवर प्रीती न करणारे, कुठल्या प्रकारचं जीवन आम्ही जगतोय? क्षणाक्षणाला आम्ही रिलेशनशिप मधून बाहेर येणारे लोक. हे रिलेशनशिप तुटलं की लगेच दुसरं झालं की लगेच तिसरं, हा झाला की तो आणि तो झाला की दुसरा. सध्या हीच अवस्था जगामध्ये चालू आहे. खूप काही व्हिडिओज येतात आणि जेव्हा अशा काही गोष्टी पाहायला मिळतात त्यावेळेला प्रश्न पडतो, आजकालच्या पिढीचं काय होणार आहे? पुढची पिढी भयानक असेल कदाचित. लोक कपडे बदलतात तसे लोक बदलतात. सध्या लोक, जसं आम्ही रोज कपडे चेंज करतो तसे सध्या रोज लोक बदलत आहेत. स्त्रिया पुरुष बदलत आहेत आणि पुरुष स्त्रिया बदलत आहेत. अतिशय भयानक परिस्थिती सध्याच्या दिवसांमध्ये पाहायला मिळत आहे. असो, हरकत नाही. आज तुम्ही काय करत आहात तुमच्या जीवनामध्ये तुम्ही विचार करायचा. 16व्या अध्यायामध्ये, नीतिसूत्र 16व्या अध्यायात आणि 5वं वचन सांगतं, प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो, त्याला शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही, हे मी टाळी देऊन सांगतो.
आम्ही गर्विष्ठ अंतकरणाचे आहोत काय? आमच्या गर्वापायी, आमच्या अहंकारापायी, आमच्या अभिमानापायी, आमच्या स्वाभिमानापायी आम्ही आमच्या जीवनातले लोक दूर करत आहोत काय? आमचा अहंकार आम्हाला एकमेकांवर प्रीती करायला अडवतोय का? आमचा स्वाभिमान आम्हाला एकमेकांच्या जवळ यायला अडवतोय का? आमच्याकडे असणारं जे काही धन आहे त्याच्यामुळे आम्ही एकमेकांच्या जवळ यायला मागत नाहीये का? प्रियांनो, तुमच्या ठाई देवाचं भय निर्माण करा. तुम्ही देवाचं भय धरायला शिका आणि देवाचं भय तुम्हाला सगळ्या प्रकारच्या वाईटामधून बाहेर काढेल. तुमच्यातला अभिमान, स्वाभिमान, अहंकार, घमेंड, गर्व, तुमच्यामध्ये असणारी भीती, या सगळ्यामधून तो देव तुम्हाला बाहेर काढेल. तो प्रभू येशू ख्रिस्त याचसाठी या जगामध्ये आला की देवासंगती आमचा समेट व्हावा. जे आम्ही पापामुळं देवापासून दूर गेलो होतो, जे देवाचं भय आम्ही मानत नव्हतो, जे आम्ही त्या परमेश्वराच्या गौरवाला अंतरलेलो होतो, ते गौरव पुन्हा एकदा आमच्यामध्ये निर्माण व्हावं. ती शांती पुन्हा एकदा आमच्यामध्ये यावी. पुन्हा एकदा तो जिवंत देवाचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त व्हावं. त्या देवाशी आमचे नाते संबंध नीट व्हावेत. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. काय आज तुम्ही त्या अरुंद मार्गावरून चाललेले आहात का? की तुम्ही त्या रुंद मार्गावर चाललेले आहात, जो मार्ग सगळ्या प्रकारच्या व्यसनांकडे घेऊन जातो, जो मार्ग आमच्यामध्ये प्रीती ठेवत नाही, जो मार्ग आम्हाला फक्त स्वतःवरतीच प्रेम करायला भाग पाडतो, जो मार्ग आम्हाला इतरांवर प्रीती करायला भाग पाडत नाही, जो मार्ग आम्हाला जगिक गोष्टींकडे आकर्षित करतो? काय आम्ही अशा मार्गावरती चाललेलो आहोत का? आम्हाला आमच्या जीवनात आज विचार करायचा. आणि जर तुम्ही अशा प्रकारचं जीवन जगत असाल तर आज पुन्हा एकदा पश्चातापाची संधी आहे प्रियांनो. येशू म्हटला, पश्चाताप करा, पापाचा पश्चाताप करा. तुम्ही तुमचं मन बदला, तुमचं जीवन बदला. प्रत्येक जण पापी आहे, कोणीच नीतिमान नाही असं बायबल आम्हाला सांगतं. परंतु पापातून आम्ही बाहेर पडू शकतो. आम्हाला पापांची क्षमा देण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती बलिदान झाला. चला तर मग आज पुन्हा एकदा आपण त्या अरुंद मार्गावरून जाण्याचा निर्धार करूया. पुन्हा एकदा आपण आज आपल्या स्वतःशी एक कमिटमेंट करूया की मी त्या अरुंद मार्गावरून चालेल, जो कदाचित खडकाळीचा असेल, जो कदाचित खूप त्रासदायक असेल, वेदनामय असेल, परंतु त्या मार्गावरून जर आम्ही जाऊ तर आम्हाला शांती आहे, समाधान आहे, आनंद आहे. त्या जिवंत देवाच्या द्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन आहे. मेल्यानंतर आम्हाला स्वर्गाचं राज्य आमच्यासाठी आहे. त्या नरकाच्या अग्नीत जाऊन पडायची भीती नाही. कदाचित त्या अरुंद मार्गावरून चालताना आम्ही एकटे असू, कदाचित आमच्या सोबतीला कोणी नसेल, जगातलं कोणी नसेल, परंतु प्रभू येशू ख्रिस्त आमच्या संगती असेल. त्याचा पवित्र म्हटलेला कैवारी आत्मा आमच्या संगती असेल. त्याचा पवित्र आत्मा आम्हाला गायडन्स करेल, तो आम्हाला मार्गदर्शन करेल. प्रियांनो, त्याच्या मार्गावर चालायचा आपण प्रयत्न करूया. आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्या मार्गावर चालायचा प्रयत्न करू, त्याच्यातलं प्रेम, त्याच्यातली प्रीती, शांती, ममता, चांगुलपणा, आनंद, सहनशीलता, या सगळ्या गोष्टी आमच्यामध्ये असतील. सहनशील नसणारे तर फार लोक आहेत. असं मी त्या विषयावरती बोलणार नाही आज. झटकीपट आम्ही निर्णय घेणारे लोक आहोत. परंतु बायबलमध्ये बघा आणि तुम्हाला त्या गोष्टींकडे थोडंसं लक्ष देता येऊ देत. हीच आज प्रार्थना मी देवाकडे करणार आहे. आम्ही कशा प्रकारचे लोक आहोत आणि आम्ही कोणत्या मार्गावरून चाललेले लोक आहोत. कदाचित तुम्ही या लेंथ समयामध्ये उपवासामध्ये असाल, कदाचित तुम्ही नित्यनियमाने चर्चला जाणारे असाल, परंतु तुम्ही कोणत्या मार्गावरती चाललेले आहात? काय तुम्ही खऱ्या अर्थाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या शोधामध्ये आहात काय? तुम्ही खऱ्या अर्थाने प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला आहात काय? पाण्यात बुडून एकटा बाप्तिस्मा झाला म्हणजे आमचं जीवन संपलं असं नाही. तर बायबल आम्हाला योहान 3:3 मध्ये असं सांगते की जो आत्म्याने जन्मलेला आहे, हालेलुया, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्याशिवाय कोणीच देवाकडे जाऊ शकत नाही, कोणीच देवाला पाहू शकत नाही. काय आम्ही देवाला पाहणारे, देवाचा शोध घेणारे लोक आहोत का? आज आमच्या जीवनात आम्हाला विचार करायचा. या थांबूया आपण इथे, आपण छोटीशी प्रार्थना करूया.
राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, सेनांच्या यहोवा, सर्व सृष्टीच्या निर्माण करत्या परमेश्वरा, पुन्हा एकदा आजच्या वचनांबद्दल तुझे आभार आणि उपकार मानतो, तुला उंचावतो, तुझी स्तुती करतो. या वेळेबद्दल मी तुला गौरव देतो परमेश्वरा. तुला विनंतीने प्रार्थना करतो परमेश्वर पित्या. आजच्या या वेळेबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. जिवंत देवा, आजचा हा दिवस तू आमच्या आयुष्याला जोडलास आणि या सुंदर वचनांच्या द्वारे तू आज आमच्यातील प्रत्येकासंगती बोललास, म्हणून तुला धन्यवाद म्हणतो परमेश्वर. आम्हाला आज आमचा मार्ग तपासायची गरज आहे परमेश्वर. आम्ही कोणत्या मार्गावरून चाललेलो आहोत? आम्ही रुंद मार्गावरून जात आहोत की आम्ही अरुंद मार्गावरून जात आहोत? आम्हाला आज आमच्या जीवनामध्ये विचार करायची गरज आहे. आम्ही येशू म्हटलेल्या मार्गावरून जात नसेल तर परमेश्वरा, आज तू आमची क्षमा कर. आम्ही जिवंत परमेश्वरा, त्या पसरट आणि रुंद असणाऱ्या त्या मार्गावरती जर आम्ही भटकत असू तर परमेश्वरा, तू आज आम्हाला येशू म्हटलेला मार्ग दाखव परमेश्वरा. आज पुन्हा एकदा परमेश्वरा, आम्हाला त्या पसरट मार्गावरून तू घेऊन ये परमेश्वरा. त्या वाईड गेट मधून तू आम्हाला घेऊन ये परमेश्वरा. तू आज पुन्हा एकदा नव्याने आमचा ताबा घे. आमचं अंतःकरण बदल, आमचं हृदय बदल. देवा, तुझं भय आमच्या ठाईतून निर्माण कर. तुला भिवून वागणारं जीवन तू आम्हाला दे परमेश्वर. परमेश्वर पित्या, आम्हाला तुझ्या अधीन राहता येऊ देत जिवंत देव. आम्हाला तुझ्या जवळ राहता येऊ देत परमेश्वर. आमच्या अपराधांची तू आम्हाला प्रत्येकाला क्षमा कर परमेश्वर. आम्ही जगामध्ये आकर्षित झालेलो असू परमेश्वरा. आम्ही जगाकडे पाहणारे लोक असू परमेश्वरा. परंतु परमेश्वरा, आज आम्हाला तुझ्याकडे पाहणारं जीवन दे. आम्हाला ते नेत्र दे जे तुला पाहणारे असतील, तुझा शोध घेणारे असतील. होय परमेश्वर पित्या, आज तू पुन्हा एकदा नव्याने आमचा ताबा घे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताच्या द्वारे आमच्या पापांची तू क्षमा कर परमेश्वरा. आमचे पाप धुवून टाक परमेश्वरा. आणि पुन्हा एकदा तू आमच्याशी तुझा समेट घडव परमेश्वरा. हीच आज तुला आम्ही नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. आम्हाला त्या सार्वकालिक जीवनाकडे जाण्यासाठी विशेष अशी तुझी कृपा पुरव. तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला कर. तुझ्या वचनांमध्ये रममान होणारं जीवन तू आम्हाला दे परमेश्वरा. जगाकडे पाहणारं नाही तर आम्हाला तुझ्याकडे पाहणारं जीवन दे. तुझ्यावर अवलंबून राहणारं जीवन दे परमेश्वरा. आमच्याकडे जे काही आहे त्याच्यावरती घमेंट करण्यापेक्षा परमेश्वरा, आम्ही तुझ्यावरती जिवंत देवा, तुझा अभिमान बाळगणारे लोक आम्ही असावेत. म्हणून परमेश्वरा, तू आमचं सहाय्य कर, अशी आज आम्ही तुला विनंती आणि प्रार्थना करतो. दया कर, कृपा कर. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक भावाला, बहिणीला तुझ्या हातात घे. प्रत्येकाला तू येशूच्या नावात आशीर्वादित कर. प्रत्येक जण आज ज्या कुठल्या समस्यांमध्ये असेल, ज्या अडीअडचणींमध्ये असेल, माझ्या देवा, त्याचे प्रत्येकाचे लक्ष तुझ्याकडे लागू देत. आणि त्या प्रत्येक व्यक्तीने परमेश्वरा तुला हाक मारावी. मनापासून आणि अंतःकरणापासून त्यांनी तुझ्याकडे धाव घ्यावी. तुझ्या नावाचा धावा करावा, अशी दया कृपा तू प्रत्येकावरती कर. आणि अद्भुतरित्या तू आज प्रत्येकाला सुटका दे परमेश्वरा. येशूच्या नावात तू प्रत्येकाला आरोग्याचा स्पर्श कर. येशूच्या रक्ताच्या द्वारे तू प्रत्येकाचं जीवन बदल माझ्या देवा. आणि होऊ देत तुझ्या नावाचा गौरव प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे होऊ देत. हीच आज तुला नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. तू प्रत्येकाला आशीर्वादित कर परमेश्वरा. आणि होऊ दे तुझ्या नावाचा गौरव. पुन्हा एकदा सर्व गौरव तुला देत. इथून पुढचा वेळ तुझ्या हातात सोपवून देत. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक पित्या. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. चला तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, देवाचं भय बाळगा, देवाचं वचन सातत्याने वाचा, प्रार्थना करा. शेवटच्या दिवसांमध्ये असताना अधिक देवाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करा. आणि आपला मार्ग तपासायचा आज विचार करा. कोणत्या मार्गावरून आम्ही चाललेलो आहोत? येशू म्हटलेला मार्ग जर आम्हाला समजलेला असेल तर आम्ही त्या मार्गावर का चालत नाहीत? आज याचा निश्चित अर्थाने विचार करायला शिका. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल.